उपस्थित मान्यवरांमधले रविशेठ पाटील साहेब यांचं मी विशेष या ठिकाणी अभिनंदन करेल, कारण ते सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतातच, परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्यांचं योगदान हे अतुलनीय आहे. कारण ते महाराष्ट्र राज्य कबड्डी आणि खो खो संघटनेमध्ये देखील सदस्य म्हणून काम करतात. त्यांचंही मी या ठिकाणी त्यांची नवी ओळख आम्हाला या क्षणी झाली आणि क्रीडा क्षेत्रातलं आपलं योगदान सुद्धा साहेब तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याबद्दल देखील आपलं मनपूर्वक. खो खो असोसिएशन पनवेलचे अध्यक्ष आहेत. पनवेल तालुका खो खो असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पुढील संघाने तयार करायचं आहे. मैदान क्रमांक 1 जय हनुमान उचेडे टीव्हीएम कारावी. मैदान क्रमांक 2 गावदेवी मुंडा आणि शिवाई बांधल. चारही संघाने तयार करायचं आहे. अजय साईडला थोडं रायवाडी या सोडली बात
लागलंच नाही शपथ लागलं नाही वरून उडलो नाही लागलंच नाही लागलंच नाही मैदान क्रमांक 3 पुढील होणारा सामना अहो सर लागलंच नाही गावदेवी मेडेकर नवजीवन पेजारी त्याच्यावरून निघलं नाही झालं काय पंच नियुक्त करा. मैदान क्रमांक 3 गावदेवी मेडेकर नवजीवन पेजारी. चला दोन्ही संघ तीनकडे यायचं आहे. आपण पुन्हा एकदा पुकार देतोय मैदान क्रमांक 3 करिता गावदेवी मेडेकर नवजीवन पेजारी. एक वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना पुन्हा एकदा पुकार देतोय. जय हनुमान उचेडे टीव्हीएम कारावी. मैदान क्रमांक 2 गावदेवी मुंढाणी शिवाई बांदळ. मैदान क्रमांक 3 गावदेवी मेडेकर नवजीवन पेझारी. जे असिस्टंट पंच आहेत त्यांनी जे बाद खेळाडू आहेत त्यांना योग्य क्रमांकाप्रमाणे बसवायचे आहेत आणि जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत त्यांना एका बाजूला बसवायचे आहे. हे बघा जे पंचांची सूचना आपण पूर्ण करायची क्लिअर करायची.
जे बाद झालेले खेळाडू आहेत पंचांनी बसवायचे आहेत त्यांना ज्याप्रमाणे आऊट झाले असतील त्या क्रमाने बसवायचे आहेत. हॅलो पंचप्रमुख आपण मंचाकडे यायचंय. पंचप्रमुख आजच्या स्पर्धेचे या स्पर्धेचे पंचप्रमुख विजय झालाय. मला नव्हती पुन्हा एकदा पुकार देतो. गावदेवी मेडेकर नौजवान पेझारी. चला दोन्ही संघ 3 वर सामना अधिकारी नियुक्त करायचे आहेत. धाव नंबर 3 वर चला. गावदेवी मेडेकर नवजीवन पेजारी दोन्ही संघांनी 3चा ताबा घ्या. 5 मिनिटाच्या आत ताबा घ्या. गावदेवी मेडेकर आणि नवजीवन पेजारी 3चा ताबा घ्या.
स्वप्नीला नाही मंदिरात आपण इकडे बघितला यापुढे होणारे सामने पुन्हा एकदा पुकार देतोय. मैदान क्रमांक 1 जय हनुमान उचेडे विरुद्ध TVM कारावी. मैदान क्रमांक 2 गावदेवी मुंढाणे विरुद्ध शिवाई बांदर. मैदान क्रमांक 3 गावदेवी मेडेकर विरुद्ध नवजोन पेझारी. हॅलो, मैदान क्रमांक 3 वर वारंवार पुकार देत आहोत. गावदेवी मेडेकर नवजोन पेझारी आपण त्वरित यायचं आहे. सहकार्य करा. गावदेवी मेडेकर नवजीवन पेझारी मैदान क्रमांक 3 करता आपण यायचं आहे. सामनाधिकारी नियुक्त करायचे आहेत 3 साठी. गावदेवी मेडेकर आणि नवजीवन पेझारी चला लवकर. 3 वर चला. पंच ग्राउंडचा ताबा घ्या. 3चा ताबा घ्या फक्त. गावदेवी मेडेकर आणि नवजीवन पेझारी. आपणासाठी हा शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. चला लवकर. ग्राउंड क्रमांक 3 सामना अधिकारी पुढील प्रमाणे सरपंच गुरुनाथ शेरमकर, पंच मनोज तांडेल, परेश ठाकूर, गुणलेखक विशाल आगरे, थर्ड रेड गुणलेखक अमित गायकवाड, सह गुणलेखक शशिकांत गावण, सावलाराम पायमोडे, बजर गुणलेखक अजित तांडेल.
राऊंड नंबर 3 वर पंच उपस्थित झालेले आहेत. नवजीवन पेजारी आणि गावदेवी बेडेकर. नवजीवन पेजारी आणि गावदेवी मेडेकर. चला तीनचा ताबा घ्या लवकर. पंच 3 वरील पंच प्रोसेस चालू करा तुमची. नंबर वरती ओळख परेडसाठी दोन्ही संघांना निदान रेषेवर उभं करायचं आहे. पंच नोंद घ्या. नवजीवन पेजारी हा संघ उपस्थित झालेला आहे. गावदेवी मेडेकर पंच निदान रेषेवर दोन्ही संघांना उभं करा. ओळख परेडसाठी मान्यवर येत आहेत. मैदान क्रमांक 3 करता नवजीवन पेजारी उपस्थित झालेला आहे. गावदेवी मेडेकर संघ आपण त्वरित यायचा आहे. सामनाधिकारी कार्यरत आहेत. वारंवार पुकार देत आहोत. मेडेकर संघ सुद्धा उपस्थित होतोय. धन्यवाद. पुढील सामने मैदान क्रमांक 1 जय हनुमान उचेडे टीव्हीएम कारावी. मैदान क्रमांक 2 गावदेवी मुंढाणी विरुद्ध शिवाई बांधत. आजच्या दिवसातील हे तिसऱ्या फेरीचे सामने. लॉट्स क्रमांक 65 ते 128. विजयी संघ जे आहेत त्यांनी व्यासपीठावर संपर्क साधायचे आहे. मैदान क्रमांक 3 वर आता जो सामना घोषित केलेला आहे तो सामना लगेचच संपन्न होतोय आणि मैदान क्रमांक 3 वर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण तिथे जाऊन या सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह
आणि रायगड जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती सौभाग्यवती चित्राताई पाटील, आपणास विनंती आहे की आपण या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी मैदान क्रमांक 3 कडे प्रस्थान करायचे. आपणा समवेत माननीय बालाजी भोसले साहेब, घाग साहेब, शशिकांत राऊत साहेब, सदानंद मांदलकर साहेब, राजेश पडलकर साहेब, माननीय रविशेठ पाटील साहेब, माननीय रमेश आपले शरद कदम साहेब आणि असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, पनवेल तालुका खो खो असोसिएशनचे अध्यक्ष माननीय रविशेठ पाटील साहेब, आपणही प्रस्थान करायचं आहे. मैदान क्रमांक 3 वर या मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जातील. हस्तांदोलन करून शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी नाणेफेक होईल आणि मग तो सामना सुरू होईल. आपण कालपासून या मैदानावरती अतिशय भव्य अशा या रायगड जिल्हा अजिंक्यपद महिला आणि पुरुष गटाची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा या स्पर्धेचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आहोत. अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये ही स्पर्धा आता आलेली आहे आणि आजच्या दिवसभराच्या अनेक सामन्यांमध्ये आपण स्थिती पाहिली की खेळाडू किती उमेदीनं, अतिशय चपळाईनं मैदान क्रमांक 2 प्रखर लढा देऊन सामना संपलेला आहे. ते त्वरित यायचं आहे. गावदेवी मुंढाने शिवाई बांधत आपला संघ कसा जिंकेल या उमेदीनं आणि उर्मीनं सर्व खेळाडू यामध्ये सहभागी होतात. मैदान क्रमांक 3 वरचा सामना सुरू होतोय. मान्यवरांना या ठिकाणी मी विनंती करतोय की त्यांनी सर्व स्पर्धकांशी हस्तांदोलन करून त्यांना या सामन्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. साऊंड सिस्टम. मान्यवर या ठिकाणी सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन करीत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत, ओळख करून घेत आहेत. त्यांच्या समवेत आपल्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आणि पनवेल तालुका खो खो असोसिएशनचे अध्यक्ष माननीय रविशेठ पाटील देखील आहेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एक वार लक्ष वेधतोय की या सामन्यांमध्ये आपण पाहिलं सर्व खेळाडू अतिशय सजगतेने, चपळाईनं आणि जिंकण्याच्या उर्मीनंच सामन्यामध्ये उतरलेले आहेत हे निसंशय आहे. आणि या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांनी या भव्य स्पर्धेचं आयोजन केलंय आणि आपल्याला प्रेरणा देण्यासाठी, आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी महिलांचं अतिशय सक्षम नेतृत्व असणाऱ्या चित्राताई पाटील देखील या ठिकाणी मैदानावरती उपस्थित आहेत. आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह म्हणून त्यांची या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट कामगिरी राहिलेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी आता नाणेफेक होते, त्यांच्या शुभहस्ते नाणेफेक होते आणि बघूया आता पंच या ठिकाणी काय निर्णय घेतात आणि सामन्याला आता प्रारंभ करत आहेत. पुन्हा एक वार त्या मैदानावरील सर्व खेळाडूंना मी पण संयोजकांच्या वतीने शुभेच्छा देतोय आणि पुढील सामन्याकडे आपण वळूया. मर्यादेवी धेरण प्रतिनिधी आपण व्यासपीठावर यायचे. मर्यादेवी धेरण विजय संघ आपण प्रतिनिधी व्यासपीठावर यायचे आहे. हॅलो, मैदान क्रमांक 2 करता मुंढारी संघ हजर झालेला आहे. शिवाई बांधत संघ आपण सुद्धा यायचा आहे. शिवाई बांधत सुद्धा येतोय. धन्यवाद. उचेडे टीबीएम कारावी आपण 1 करता तयारीत राहायचं आहे. काही अवधी शिल्लक राहिलेला आहे सामना संपायला.
सामनाधिकारी माझ्या क्रमांक 2 वर दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. काही सामने शिल्लक राहिलेत. आपण दिवसभर काम करत आहात याची जाणीव सर्वांना आहे. तरी सुद्धा दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. आपण कार्यरत व्हायचं आहे. सामनाधिकारी मैदान क्रमांक 2 वर तयारीत राहायचं आहे. पुढे होणारा सामना गणेश शिर्की विरुद्ध जय हनुमान धेरड. हॅलो, मैदान क्रमांक 2 वरचा सामना झाला. अक्कादेवी बोरी विरुद्ध मरदेवी धेरड. या सामन्यामध्ये मरदेवी धेरड हा संघ 20 गुणांनी विजयी झालेला आहे. अभिनंदन. दोन सामनाधिकारी दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. 2 सरपंच श्रीकांत पाटील, पंच प्रणित निकम, पद्माकर पाटील, गुणलेखक रुणाली मोकल, थर्ड रेड विश्वजा आगरे, सह गुणलेखक जयवंत पाटील, दर्शना मलेकर, बजर गुणलेखक भाजर पाटील. सेकंड हा यशनी पॉइंट मारला कोपरावर. हॅलो, मैदान क्रमांक 2 वर सामना सुरू होतोय. गावदेवी मुंडा आणि शिवाई बांधर एक वर सामना सुरू आहे. पांडवादेवी रायवाडी, शिवशंभू पाटणेश्वर. त्यानंतर होणारा सामना जय हनुमान कुचेडे विरुद्ध TVM कारावी. मैदान क्रमांक 3 वर सामना सुरू आहे. गावदेवी मेडेकर, नवजोन पेजारी. मैदान क्रमांक 2 वर पुढे होणारा सामना गणेश शिर्की जय
हनुमान धेरड तयार राहायचं आहे. हॅलो, मैदान क्रमांक 1 वर काही मिनिटे शिल्लक आहेत. मी पुढील संघांना पुन्हा एकदा पुकार देतोय. जय हनुमान उचेडे, TVM कारावी. सामना संपल्यानंतर आपण त्वरित यायचं आहे. मैदान क्रमांक 2 वरील सामना देखील सामना सुरू करायचा आहे. नियुक्त पंच आपण सामना सुरू होण्यासाठी पुन्हा एकदा मी पुकार देतोय. मैदान क्रमांक 1च्या पुढे सामन्याकरता जय हनुमान उचेडे विरुद्ध TVM कारावी. मैदान क्रमांक 2 वरील सामना संपल्यानंतर अर्थातच गावदेवी मुंढाणे विरुद्ध शिवाई बांधव. त्यानंतर होणारा पुढील सामना गणेश शिर्के विरुद्ध जय हनुमान धेरड. आपण सुद्धा तयार करायचं आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस अर्थात 20, आज 21 आणि उद्या 22. उद्याच्या दिवसात आज आणि कालचे 8-8 16 संघांचा अंतिम लॉट्स भाग्यपत्रिका असेल. लॉट्स प्रमाणे आणि महिलांचे सामने असतील. जे संघ 16 संघामध्ये पात्र झालेले आहेत त्यांनी उद्या हॅलो 10:30 लास्ट मिनिट
चला एक ओव्हरचा सामना संपलेला आहे. शेवटचा पुकार जय हनुमान उचडे TVM कारावी त्वरित यायचं आहे. आपण मैदान क्रमांक 1 करता त्वरित यायचं आहे. पुढील सामना जय हनुमान उचडे TVM कारावी. तर मैदान क्रमांक 2 करता पुढील सामना गणेश शिर्की जय हनुमान हेरण. आपण सुद्धा तयार राहायचं आहे. हॅलो, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने लोकनेते मान्य श्री रामशेठ ठाकूर साहेब माजी खासदार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रायगड जिल्हा अजिंक्यपद महिला आणि पुरुष गटाची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आपण पाहत आहात. याच दिही याच डोला. हॅलो, मैदान क्रमांक 3 करता पुढे होणारा सामना ज्ञानेश्वर कोळवे विरुद्ध जय भवानी वाशिपे. मैदान क्रमांक 3 करता पुढील होणारा सामना ज्ञानेश्वर कोळवे जय भवानी वाशिपे. मैदान क्रमांक 1 तर त्वरित यायचं आहे. जय हनुमान उचेडे TVM कारावी. सामना संपलेला आहे. TVM कारावी संघ उपस्थित होतोय. चला उचेडे संघ आपण सुद्धा यायचं आहे. सहकार्य करा. कारावी संघ उपस्थित झालेला आहे होतोय. उचेडे संघ सुद्धा उपस्थित होतोय. सामना अधिकारी नियुक्त करायचे आहेत राऊत सर. मैदान क्रमांक 1 करता जो सामना झाला पांडवदेव रायवाडी शिवशंभू पाटणेश्वर या सामन्यामध्ये पांडवदेव रायवाडी हा संघ 6 गुणांनी विजयी झालेला आहे. पांडवदेव रायवाडी संघनायक किंवा प्रशिक्षक आपण मंचाकडे यायचं आहे. ग्राउंड क्रमांक 1 सरपंच जितेंद्र कोठेकर, पंच प्रवीण कदम, सतीश भगत, गुणलेखक शिवदास म्हात्रे, थर्ड ट्रेड गुणलेखक सचिन पाटील, सहगुणलेखक प्रकाश पाटील, समीर वांगी, बजर गुणलेखक मोहन बैकर. रायवाडी संघ आपण स्टेजकडे यायचं आहे, मंचाकडे यायचं आहे. पांडवादेवी रायवाडी संघ संघनायक किंवा प्रशिक्षक पांडवादेवी रायवाडी संघ आपण जिंकलात. अंतिम 16 संघामध्ये दाखल झालेला आहात. उद्या आपला सामना होणार आहे. आपण मंचाकडे यायचं आहे. उद्या जे अंतिम 16 संघ पात्र काही झालेले आहेत, काही होणार आहेत, त्यांनी सकाळी ठीक 11 वाजता उपस्थित राहायचं आहे. पांडवादेवी रायवाडी आपणास वारंवार आम्ही इथे मंचावर बोलवतो आहोत. एक प्रतिनिधी किंवा प्रशिक्षक त्वरित या. पांडवादेवी रायवाडी संघ आपण जिंकलात, आपलं हार्दिक अभिनंदन. आपण 16 मध्ये पात्र झालेला आहात, त्याबद्दल सुद्धा अभिनंदन. पण आता मात्र सहकार्य करा. जरा मंचाकडे या.
दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. चला सामनाधिकारी एक वर सामना सुरू करा. मैदान क्रमांक 2 वर सामना सुरू झालेला आहे. गावदेवी मुंडा आणि शिवाय बांधर. तर मैदान क्रमांक 3 वर पुढील होणारा सामना ज्ञानेश्वर कोळवे जय भवानी वाशिपे. तर मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना तायत राहायचा आहे गणेश शिर्की जय हनुमान धेरण. पुन्हा एकदा जे विजयी संघ आहेत त्यांनी आपण जर 16 मध्ये पात्र होणार आहातच, काही संघ त्यांनी मंचावर येऊन उद्याच्या स्पर्धेसंबंधित ज्या काही सूचना आहेत त्यासाठी यायचं आहे. तिसऱ्या फेरीचे हे सामने सुरू आहेत. या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि हे दिमागदार आयोजन आपण पाहत आहात. क्रीडांगण नंबर 1 वर TBM कारावी विरुद्ध जय हनुमान उचेडे. क्रीडांगण नंबर 2 वर गावदेवी मुंढाणी विरुद्ध शिवाई बांधन. रसिकांसाठी बसण्याची व्यवस्था यूट्यूबच्या माध्यमातून चारही मैदान तुम्ही घरी बसल्या सुद्धा लाईव्ह पाहू शकता. असं हे आयोजन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब माजी खासदार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. दिमागदार आयोजन. TBM करावी.
पुढे संघाने तयार करायचे ज्ञानेश्वर कोळवे जय भवानी वाशिपे, गणेश शिर्की जय हनुमान धीरड. मैदान क्रमांक 2 करिता गणेश शिर्की विरुद्ध जय हनुमान धेरड आपण तयार करायचं आहे. तसेच ज्ञानेश्वर कोळवे जय भवानी वाशिपे आपण सुद्धा तयार करायचं आहे.